हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी प्राची तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ ना ॲक्च्युली माझ्याकडे छोट्या छोट्या क्लिप्स आहेत, तर त्यातूनच मी एक लाँग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही लास्ट शॉर्टमध्ये बघितलं असेल की आम्ही गावी निघालो आहे. तर ऑन द वे आम्हाला एक लग्न अटेंड करायचं होतं, म्हणून त्यासाठी मी इथे रेडी झाली आहे. आणि लग्न आहे हे यांच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे. तर लग्नाचा टायमिंग हा 4:15 ते 4:30चा आहे. आणि जेवणाचा टायमिंग जो आहे तो 1 ते 3 आहे दुपारी. पण जेवणाच्या टायमिंगमध्ये आम्ही काही पोहोचणार नाही आहे. त्यामुळे मग इथे हे नाशिक पुणे हायवेला एक रेस्टॉरंट लागतं, मोक्ष, जे आम्ही बऱ्याच दिवसांपासून बघतो आहे. म्हणजे नवीनच आहे, जास्त जुनं नाही आहे. पण तिथे कधी आम्ही जेवलो नाही आहे. तर म्हटलं चला आज काहीतरी नवीन ट्राय करूया. म्हणून मग आम्ही इथे जेवण्यासाठी आलो आहे. आणि यांचा आतमध्ये पण ॲम्बियन्स खूप छान आहे. तर जेवणाची टेस्ट खूप छान होती. आणि त्यानंतर ना मला चहा घ्यायची इच्छा झाली होती, पण चहाची टेस्ट मला काही फारशी आवडली नाही. त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो. तर हे माझं सासरचं गाव आहे आणि इथे आम्हाला थोडंसं काम होतं, तर त्यासाठी आम्ही इथे आलो आहे. जे धान्य वगैरे आहे ते आम्हाला घेऊन जायचं होतं. म्हणजे आम्ही गावावरूनच धान्य घेऊन जातो, जे आम्हाला वर्षभर पुरतं. त्यामुळे मग आम्ही पहिले इथे आलो. आणि वेळ नसल्यामुळे मग मी इथे जास्त काही शूट केलं नाही. तर धान्य वगैरे घेऊन झालं आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो. तर इथे जो हा व्ह्यू आहे ना, हा खूप छान होता, जो मला नीट कॅप्चर करता आला नाही. पण जेवढा काही आला आहे मी तो तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केला आहे. आणि मुंबईवरून माझे सासू सासरे पण आलेले होते लग्नाला. तर हे त्यांना घेऊन मुंबईला जाणार होते रिटर्न. आणि लग्नामध्ये माझा भाऊ घ्यायला येणार होता मला आणि आर्यनला. सो आम्ही दोघं तिकडे जाणार होतो. तर आता इथे आम्ही लग्नाला येऊन पोहोचलो आहे. आणि आम्हाला वाटत नव्हतं की आम्ही लग्नाच्या वेळेमध्ये पोहोचू, पण पोहोचलो वेळेमध्ये. तर लग्नामध्ये ना मला ही मुमेंट खूप जास्त फनी वाटली. म्हणजे मी तरी पहिल्यांदा बघितली आहे. आणि मला वाटतं की तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांनी हे पहिल्यांदाच बघितलं असेल. कोणीतरी येणारे गं मम्मी पप्पा पुढच्या ॲनिव्हर्सरीला मी पण पाहिजे बरं का. म्हणजे हे असं काहीतरी ना आपले मित्रपरिवारच करू शकतो. म्हणजे त्यांचंच हे डोकं असू शकतं. पण जे काही आहे ते खूप फनी होतं आणि सगळेच खूप हसले. तर लग्न छान झालं. आणि त्यानंतर मग इथे आमचा मामा आम्हाला घ्यायला आला होता. आर्यश मस्त मामाच्या कारमध्ये बसून मामाच्या गावी चालला आहे. आणि तो घर येईपर्यंत मामाला सारखा म्हणत होता की मामा तुझं घर कधी येणार आहे. कारण मामाने त्याला व्हिडिओ कॉलवर एक गिफ्ट दाखवलं होतं, जे बड्डेसाठी होतं. पण आर्यनला खूप एक्साइटमेंट होती. मामाच्या घरी पोहोचलं, मग काय आर्यनचे लाड लगेच चालू होतात. आजीने त्याला उचलून घेतलं आणि चेंज वगैरे केल्यानंतर मग जे काही गिफ्ट होतं तर आर्यनने लगेच मामाला ते ओपन करायला सांगितलं. आणि तो खूप खुश होता ते गिफ्ट बघून. तर ती होती टेस्ला सायबर ट्रक, जी आर्यनला खूप जास्त आवडली. इथे आजी आणि आर्यश चपाती बनवत आहेत. कारण मामाच्या घरी आलं की आर्यशचं हे फेवरेट काम आहे चपाती बनवणं. म्हणजे चपाती बनवण्यापेक्षा त्याला ते पीठच खेळायला जास्त आवडतं. आणि त्यात मम्मी खाली बसून चपात्या करते, त्यामुळे मग आर्यशची तर अजून मज्जा होते. तर तो मस्त इथे चपात्या बनवतो आहे. आणि आज ॲक्च्युली त्याने खरंच म्हणजे गोल चपाती लाटली आहे. त्यानंतर इथे आमचा अवतार बघा, अख्खा वाईट झाला होता. कारण पुण्याला त्याला हे सगळं करायला भेटत नाही. त्यामुळे मामाच्या घरी आलं की मग खूप लाड होतात. म्हणून मुलांना मामाच्या घरी आवडतं. त्यानंतर आम्ही जेवण केलं. खूप थकलो होतो म्हणून लवकरच झोपायला आलो. आर्यश पण खूप थकला होता, पण आता मामाने एवढं छान गिफ्ट दिलं आहे त्यामुळे आर्यश काय लवकर झोपला नाही आहे. मस्त कार्स खेळत होता तो त्याचे. आणि त्यानंतर मग थकल्यामुळे मी काही शूट नाही केलं. आणि दुसऱ्या दिवशी आर्यश मस्त त्याचे टॉईज घेऊन आजीबाबांसोबत खेळतो आहे. तर ही माझी काकी आहे, जिला तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल कदाचित. आणि ते बाजूला बसलेत ते माझे चुलत काका आहेत, जे इथे गावीच राहतात. तर आर्यश मस्त त्यांच्यासोबत खेळत होता. कारण पुण्याला कसं होतं की दिवसभर तो एकटाच खेळत असतो, कोणीच नसतं सोबत. आणि जे काय आम्ही गार्डनला थोडा वेळ घेऊन जाऊ बस तेवढंच असतं. त्यानंतर मग दिवसभर तर त्याला एकटंच खेळायला लागतं. मामाच्या घरी आलं की खूप जास्त माणसं असतात, त्यामुळे मग त्याला खूप मजा येते. त्यानंतर इथे आम्ही जेवायला घेतलं. माझी आणि आर्यनची चांगोळ बाकी होती, पण मम्मीची कामवाली येणार होती भांडी घासण्यासाठी, त्यामुळे मग तिला भांडी रिकामी करून द्यायची होते. तर जेवण झाल्यानंतर मग इथे थोडा वेळ आराम करण्यासाठी बसलो होतो. तर आर्यश इथे चिक्कू आणि लिंबू घेऊन आला होता, जे त्याला बाबांनी दिले होते आणि मला दाखवायला आलेला.
आराम केल्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस आम्ही इथे शेती बघण्यासाठी निघालो होतो. काका काकी मम्मी मी आणि आर्यांश. आणि आर्यांश बघा सगळ्यांच्या पुढे गेला आहे, कारण त्याला इथे मजा येते, सगळीकडे मोकळं असतं फिरायला आणि खूप वॉक करतो तो इकडे आला की, त्याला आवडतं जास्त. तर लेफ्ट साइड लेफ्ट. आणि आता आम्ही इथे शेतात येऊन पोहोचलोय. तर हे आहे गव्हाचं शेत आणि गहू पण खूप छान आलेला आहे. आणि अजून दुसरी पण शेती आहे, जमेल तशी मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल जर मला टाईम भेटला तर, कारण सगळ्या शेती अशा जवळजवळ नाही आहेत, त्यामुळे मग जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते. तर इथे बघा गहू किती छान आला आहे आणि इथे थोडंसं पाणी पण दिलं आहे शेताला, त्यामुळे थोडासा चिखल पण होता आणि शेताच्या बाजूला रस्ते पण छोटे असतात, त्यामुळे मग चालायला आपलीच फजिती होते. आणि आर्यांशला तर स्वतःहूनच चालायचं होतं, पण रस्ते छोटे असल्यामुळे त्याला सारखं उचलून घ्यावं लागत होतं. आणि इथे ना आम्हाला थोडे फोटोज वगैरे काढायचे होते, पण आर्यांश बघा पहिल्यांदाच असं शेतामध्ये आला आहे, त्यामुळे तो काही एका जागी थांबायला तयारच नव्हता, सारखा इकडून तिकडे पळत होता. आम्ही जाणार आहे मग इथून लवकर ये इकडे. त्यानंतर या शेतीच्या खालीच म्हणजे एक स्लोप जातो, तर तिथे आमचं दुसरं शेत आहे, तर तिकडे आता आम्ही जायला निघालो आहे. आणि आर्यांशला तर खूप मजा येत होती पळायला, कारण त्याच्यासाठी ना हा एकदम पहिलाच अनुभव आहे, कारण यापूर्वी त्याने आधी कोणाचीच शेती बघितली नव्हती किंवा तो कधी शेतीमध्ये गेलाही नाही, तर हे सगळं त्याच्यासाठी खूप नवीन आहे आणि त्यामुळे तो खूप जास्त एन्जॉय करतो आहे. किती मस्त त्याची व्हिडिओ होईना. खूपच बारीक आहे हरभरा, पुळा नाही होणार नाही ना अजून. आर्यांश हे बघ हरभरा कुठे आहे? हरभरा. जो वाळलाय तो घेऊ शकतो ना आपण, काय ग का नाही? अजून लागेल. हरभरा अजून चांगला तयार नव्हता झाला, पण आम्हाला होळ्यासाठी थोडासा घेऊन जायचा होता, त्यामुळे मग जिथे जिथे थोडासा तयार झाला आहे तर तो आम्ही काढत होतो, कारण आम्हाला होळा बनवायचा होता आणि परत म्हणजे हरभरा जेव्हा रेडी होईल तेव्हा आम्ही परत कधी येणार, त्यामुळे मग म्हटलं की चला थोडासा घेऊया आपण होळा करण्यासाठी. झाड चांगलं झालेलं ना ही झाड डोक्यावडी. हो निमोणीचे ना तिथे त्या कोपऱ्यातले काँग्रेस आणि या शेतामध्ये निमोणीची पण झाडं लावलेली होती. तर याचा छान बाग झाल्यानंतर मग मी एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल, ज्या वेळेला लिंब वगैरे येतील त्यावेळेस. खाली पकड, चेहरा तर दिसू दे तुझा बाबा. आणि या शेताच्या बाजूलाच ओढा आहे, तर हे लोकांनी ओढ्याचं पाणी इथे अडवलंय, म्हणजे जेणेकरून त्यांना वर्षभर शेतीच्या कामी येईल त्यासाठी. डॅम केलाय ना इथे. अरे पाणी साठायला पाहिजे म्हणजे शेतीला पाणी येईल असं. आता जी काही बाकीची शेती आहे किंवा फळबाग आहे हे मी तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये मला जमलं तर नक्की शेअर करेल. घरी आल्यानंतर मस्त इथे भेळ आणलेली होती आणि गावची भेळ आमच्या सगळ्यांचीच खूप फेवरेट आहे. तसंच आर्यांशने पण ह्यावेळेस मस्त भेळ खाल्ली.
आजच्या व्हिडिओचा शेवट आणि दिवसाचा शेवट आम्ही मस्त भेळ खाऊन केला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.